राम राम मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा एका रोमांचक आणि ॲडव्हेंचरस अशा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत शिरगाव या फोर्टला एक्सप्लोर करायला. आणि हा फोर्ट पालघरमध्ये स्थित आहे. तर आता सध्या आपण त्याच्या बेसला पोहोचलो आहे. मित्रांनो, इकडनं हा किल्ल्याची सुरुवात होते आणि ही किल्ल्याची तटबंदी तुम्ही इकडे बघू शकता, अशा प्रकारे आहे. आणि इकडे काही किल्ल्याचा इतिहास दिला आहे जे तुम्ही वाचू शकता. शिरगाव हा किल्ला पालघरपासून 6.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हा किल्ला अतिशय सुटसुटीत आहे. भक्कम दगडी बांधकाम, भिंत, पायऱ्या, बुरुज इत्यादी उत्कृष्ट क्रमाने आणि पाहण्यासारखे आहेत. हा किल्ल्याचा मुख्य द्वार आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आणि इकडनंच एंट्रन्स आहे. इकडनं आपण किल्ल्याच्या आतमध्ये शिरणार आहोत. तर मित्रांनो, किल्ल्याचा थोडा इतिहास जाणून घेऊया. हा किल्ला 1225 मध्ये देवगिरीच्या यादवांच्या काळात बांधण्यात आला होता. त्यानंतर सन 1520 ते 1533 मध्ये हा किल्ला पोर्तुगीजने जिंकला. त्यानंतर नोव्हेंबर 1737 मध्ये मराठा सैन्याने किल्ला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले, परंतु डिसेंबर 1737 मध्ये माघार घेतली. वसई किल्ल्याला वेढा घातल्यानंतर 22 जानेवारी 1739 रोजी मराठा सैन्याने किल्ला ताब्यात घेतला. मराठ्यांनी 1772 मध्ये किल्ल्याची दुरुस्ती केली. त्यानंतर 1818 मध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण किल्ल्यामध्ये शिरलो आहे आणि आता आपण चाललो आहोत किल्ल्याच्या पहिल्या बुरुजाकडे. बघू शकता तुम्ही, हा असा किल्ल्याचा पूर्ण बांधकाम आहे, जो की एक चांगल्या कंडिशन मध्ये आहे. आता पण एवढ्या वर्षानंतर, एवढ्या कालांतरानंतरही खूप चांगला मेंटेन केला आहे. तर हा मित्रांनो पहिला बुरुज लागतो आपल्याला, बुलंद बुरुज. बघू शकता तुम्ही, हा बुलंद बुरुज आहे मित्रांनो. आणि इकडनं एक भुयारी मार्ग दिसतो आपल्याला. तर आपण त्या भुयारी मार्गामध्ये जाऊन बघूया कसा हा मार्ग आहे. हा भुयारी मार्ग आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. हा असा खालच्या बाजूला जातो आणि खालून बाहेर निघतो. इकडे जाण्यासारखी जागा नाही आहे, कारण की आपण वरच्या बाजूला फिरतोय, आता एक्सप्लोर करतोय वरची बाजू. तर खालून आपण दाखवू तुम्हाला की हा मार्ग कुठे निघतो ते. बाकी हा एक मार्ग आहे इकडे. हा इथे एक खोली आहे. आणि हा मार्ग मला वाटतं हा पण एक भुयारी मार्ग होता, पण हा बंद करण्यात आलाय. इकडे पहारेकरी असतील, ते इकडनं निगराणी ठेवत असतील किल्ल्यावरती, मधून कोणी येत आहे कोण जात आहे करून. हे बघू शकता तुम्ही, संपूर्ण आतमधला किल्ला आपल्याला बघायला भेटतो. काम चालू आहे मित्रांनो इकडे. आता आपण बाहेर निघूया. हे आपले काही मेंबर्स इथे सिनेमॅटिक व्हिडिओ काढायचा प्रयत्न करताय. बाकी आमचे सर इथे व्हिडिओ काढतात. आणि हा बघा, पहारेकरी वरती जाऊन उभा आहे. तर अशा प्रकारे हा पहिला बुरुज आहे मित्रांनो, बुलंद बुरुज. तुम्ही बघू शकता. एक मार्ग आहे वरती जायचा. इकडनं पण पहारेकरी उभं राहून निगराणी ठेवतात मित्रांनो, बघू शकता तुम्ही. हा असा एक सुंदर दृश्य आपल्याला बघायला भेटतो इकडनं. कंप्लीट बुरुज आणि पूर्ण किल्ल्याचा पूर्ण एक दृश्य बघायला भेटतं आपल्याला.
तर हा एक दुसरा रस्ता जातो, हा पोर्तुगीज बुरुज. तर या बाजूला मित्रांनो पोर्तुगीज बुरुज आहे, तर आपण तो बघूया. मित्रांनो हा किल्ला खूप जुन्या काळी बनवला गेला होता. नंतर मग सगळ्यात जास्त पोर्तुगीज या लोकांनी याच्यावरती राज केलंय. तर हा इथे पोर्तुगीज बुरुज आहे मित्रांनो. हा असा पोर्तुगीज बुरुज आहे, हे बघू शकता तुम्ही. तर हा असा किल्ला गावाच्या मधोमध आहे मित्रांनो. आणि या किल्ल्यावर बांधकामाचं काम चालू आहे, बघू शकता तुम्ही. किल्ल्याला चांगल्या कंडिशन मध्ये ठेवण्यासाठी गव्हर्नमेंटने घेतलेली गव्हर्नमेंटचा हा सुंदर असा पाऊल, ज्याने आपली संस्कृती जपून राहील, बघू शकता तुम्ही. ही मित्रांनो टेहळणीची मुख्य जागा आहे. हा एक बुरुज आहे, हे बघा. हा वरती जाण्याचा मार्ग आहे. हा मार्ग अजून वरती जातो मित्रांनो, बघू शकता तुम्ही. हा माझ्या हिशोबाने सगळ्यात उंच हा बुरुज आहे. इकडनं कंप्लीट व्ह्यू दिसतो आपल्याला आजूबाजूच्या परिसराचा आणि किल्ल्याचा, बघू शकता तुम्ही. हा किल्ला जास्त मोठा नाही आहे मित्रांनो, पण चांगल्या कंडिशन मध्ये आहे आताही, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता आपण शेवटच्या बुरुजकडे वळतोय. हा शेवटचा बुरुज आहे किल्ल्याचा. हा असा छोटासा किल्ला आहे, तुम्ही बघू शकता. ही एक वाट आहे खाली उतरायची, पहिली वाट आहे जिकडनं इकडनं हा एंट्रन्स आहे. इकडनं आपण थेट तिकडनं वरती आलो आणि इकडनं हा पहिला बुरुज करून तिकडे तो दुसरा बुरुज आणि हा तिसरा बुरुज, आणि थेट इकडनं सरळ येऊन आपण आता हा चौथ्या बुरुजाकडे वळलो. तर ही एक वाट आहे खाली जायची आणि आपण या बाजूने जातोय. हे काय आहे रे? अच्छा, हा हे काम चालू आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. इथे हा एक बुरुज आहे. हा हे बघा. तर हा किल्ला मित्रांनो एवढाच आहे, छोटा किल्ला आहे हा, बघू शकता तुम्ही. जास्त मोठा नाही आहे. आणि हा किल्ला समुद्राला लागूनच आहे, मागच्या बाजूला समुद्र आहे. शिरगाव बीच आहे इकडे.
तर असा हा संपूर्ण फेरफटका मारून आता आपण खालच्या बाजूला चाललोय. जागा नाही. अच्छा इकडे बघ. इथे एक प्राचीन तोफ अशी दिसते तुम्हाला मित्रांनो, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकता, ही अशी अवस्था करून ठेवली आहे लोकांनी किल्ल्याची. हे काय आहे हे बघू शकता तुम्ही. हे बघा, हे डेव्हिल आणि हे प्रेमाचं चिन्ह वगैरे हे शोभा देत नाही आपल्या मराठी माणसांना आणि महाराष्ट्राच्या लोकांना, भारताच्या लोकांना. युवा पिढीला हे शोभा देत नाही. इकडे जोड्यानी यायचं आणि नावं लिहायचं. तर मित्रांनो हे सैनिकांचं निवासस्थान आहे. पूर्वीकाली सैनिक इथे राहत होते. हे बघा, बघू शकता तुम्ही. तर ही संपूर्ण ठिकाण, हा संपूर्ण किल्ला हा पहारा देण्यासाठी होता, कारण की हा समुद्राला लागूनच आहे मित्रांनो. हे पण सैनिकांचं निवासस्थान आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आणि इथे हे तुम्ही बघताय हे काम चालू आहे, गडाचं किल्ल्याचं काम चालू आहे, म्हणून इकडे हे सगळं तुम्हाला बघायला भेटतंय. म्हणजे पुढे कधी तुम्ही आलेत तर तुम्हाला हा किल्ला अजून चांगल्या कंडिशन मध्ये बघायला भेटेल. साठवणीच्या खोल्या, धान्य साठवत होते काय? धान्यांसाठी आहे, धान्य कोठार आहे. अच्छा हा तो मार्ग आहे काय? बघा मित्रांनो हा तो भुयारी मार्ग इकडनं येतोय. हा तोच मार्ग आहे ना. हे बघा मित्रांनो हा तो मार्ग आपण दाखवला होता तुम्हाला. असं यायचं, तिकडनं जायला रस्ता कुठे आहे ना? इकडनं. अरे वरती जाणार परत तिकडे तेच आहे. नाही आहे ना रस्ता, शिडी. अरे एवढीशी जागा आहे ती खाच्या तो वरून बघितलं आपण. हे बघा हा तो मार्ग आहे मित्रांनो. आहे का छोटा हो गया. छोटा हो गया ना रोड, थोड़ी गांव का रोड है ना, छोटा ही है. मुझे एसी की कूलिंग कमी करता था. ओ दादा हां बोलो. तुळशी वृंदावन आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. हे बघा ए इकडे. आणि हा महाराजांचा फोटो आहे इथे लावलेला. मित्रांनो तुम्ही बघू शकता ही विहीर आहे पहिल्या काळी. पाणी आता पण आहे याच्यात. ही विहीर मला वाटतंय पाणी प्यायला आणि इतर कामासाठी वापरली गेली असेल.
इथे 4 बुरुज आहेत. तर पहिला बुरुज आहे बुलंद बुरुज, त्याच्यानंतर आपण एक्सप्लोर केला पोर्तुगीज बुरुज, त्याच्यानंतर मग हा टेहळणी आहे, त्याच्यानंतर तिकडे पण एक टेहळणी बुरुज आहे मित्रांनो. तर हा एक सलग 2 बुरुज आहे, त्याच्यातला हा सगळ्यात उंच बुरुज आहे. इकडनं तुम्ही पूर्ण किल्ल्याचा पूर्ण व्ह्यू बघू शकता. तर मी माझ्या मित्रांना सगळ्या बांधवांना ही विनंती करतो की ॲटलिस्ट तुम्ही एकदा तरी इकडे येऊन हा किल्ला एक्सप्लोर केला पाहिजे, इकडचा इतिहास जाणला पाहिजे, कारण की प्रत्येक किल्ल्यावरचा त्याचा काहीतरी इतिहास आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मग भेटूयात पुन्हा एकदा एका नव्या रोमांचक आणि ॲडव्हेंचरस अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.